नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अडथळ्यांची शर्यत पार करीत ती बनत आहे इतरांची मदतवाहिनी। असं म्हणतात, इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच निघतो। याशिवाय असंही म्हणतात, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही। अशा उक्ती ज्या व्यक्तीस लागू पडतात ती व्यक्ती म्हणजे रणिता जयराम ठाकूर। तिचं बालपण हेच मुळात खाचखळग्यांनी भरलेलं। एका दिव्यांग कुटुंबातील गरिबीची चणचण सोसणाऱ्या 10 बाय 10च्या घरातील तिचा जन्म। आईवडिलांनी स्वतः चटके घेत आपल्या कुटुंबाचा चालवलेला रहाट, कधी या रहाटास बैल नसले तर स्वतःच ते रहाट खेचत आपल्या मुलांचे केलेले संगोपन। म्हणून तर रणिता नावातच रणांगण काबीज करून शैक्षणिक क्षेत्रातील मिळवलेल्या पदव्या, तिच्या D.Ed, BA, MSc भूगोल आणि आता ती LLBच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे। एक डिग्री नावासमोर येत असताना तिने कितीतरी अवजड दगडी उचलल्या आहेत। आईवडिलांच्या डोक्यावरचं ओझं नको म्हणून स्वतः प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसारख्या सर्वश्रुत शैक्षणिक संस्थेत काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च ती झेपत आहे। शिक्षणासोबतच समाजसेवेचा वसा चालवित आहे। तिच्या घरातील संस्कारांचे बाळकडू म्हणजे आई वडील, भाऊ यांची तिला मिळालेली साथ। संकटात हार न मानता त्यावर मात करण्यासाठी जिद्द ठेव, प्रयत्नांती परमेश्वर कधी ना कधी भेटणारच, हा तिच्या घरच्यांनी तिला दिलेला विश्वास। घरात आई वडील दिव्यांग, गरिबीच्या गर्तेत राहूनही इतरांविषयी मानवता जपणारे, वडील पॅरालिस रुग्ण, आई काही अंशी अंध, तरीही दोघेही सुदृढ शरीर आणि दूरदृष्टी असलेले, आपल्या मुलीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी बळ देणारे, माणुसकी, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची आदर्श शिकवण देणारे, कष्टाशिवाय पर्याय नाही असे सांगणारे, लहानपणापासूनच मानवतेचे धडे गिरवणारी रणिता, अनेकांच्या आशीर्वाद शाबासकीची थाप घेणारी रणिता, थोरा मोठ्यांकडून प्रोत्साहन घेऊन जीवनात प्रत्येक पायरीवर आपल्या हुशारीने, मेहनतीने, जिद्दीने एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवत आली आहे। त्यातीलच कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठीची तिची निवड। 1200 मानांकनांतून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो। सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रणिताला हा पुरस्कार देण्यात आला आहे। एवढा मोठा पुरस्कार मिळाला तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत। तिचा मनाचा मोठेपणा म्हणजे ती या पुरस्काराचे श्रेय तिच्या संबंधातील, तिच्या संपर्कातील, तिच्या जीवनातील आलेल्या व्यक्तींना देत आहे, सर्वांचे ऋण व्यक्त करत आहे। रणिता ठाकूर हिला मिळालेले पुरस्कार पुढीलपैकी: निर्जरा पुरस्कार 2023 दिव्यांगांसाठी, महिलांसाठी आणि समाजासाठी केलेल्या कार्यामुळे। समाजरत्न पुरस्कार 2023 सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य। समाज कल्याण नागरी पुरस्कार 2023 सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य। नवदुर्गा पुरस्कार 2023 पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रात। गरिबीची जाणीव असून ती झगडत आहे इतरांना मदत करण्यासाठी, सामाजिक बांधिलकी जपत आहे होऊन मदतवाहिनी। आवाज महामुंबई चॅनलसाठी तृप्ती भोईर, उरण। कर्तृत्वाच्या पंखानं लढण्याची उमेद मिळते। पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते। पुरस्कार आपल्याला उंच भरारी घेण्याचं बळ देतात, कधी सुगंधी गुलाब पुष्पाच्या सानिध्यात देतात, संस्कारक्षम जीवन जगण्याची प्रेरणा देतात, शाबासकीची थाप देऊन अंतर्मन जागृत करतात। म्हणूनच पुरस्कार हवे असे वाटतात। कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2025 याचं वितरण आपण या ठिकाणी करीत आहोत। अर्थात सन्मान प्रज्ञावंतांचा, सन्मान दिग्गजांचा, जे म्हणले महाराष्ट्राचा अभिमान, ज्यांनी वाढवली महाराष्ट्राची शान, अशा गुणवान रत्नांचा, ज्यांचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा आसामींचा सन्मान। आपल्यातनं गेला की तो पुढे जाऊन आपल्यासोबत किती काळ काही माहीत नाही, म्हणजे स्पर्धात थांबते मी, पण सरांनी आमच्या नातडी सरांना चांगल्या प्रकारे स्पर्धात ठेवलंय आणि चांगले निवेदक होते म्हणून त्यांनी एका निवेदकाकडून पुढच्या पिढीला काय मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांनी एक वक्तृत्वाची स्पर्धा आयोजित केली। कंठकारी असायला पाहिजे, हा एक फक्त तुम्हाला एक पुढच्या याच्यासाठी एक मेसेज आहे आणि मी इथे थांबते। धन्यवाद। पहिल्यांदा महत्वाचं काय की या ठिकाणी तुम्ही तुमचं जे स्पीच आहे ते सादर केलेलं आहे, त्याच्याबद्दल सुरुवातीला मी तुमचं अभिनंदन करतो। अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये
प्रत्येकाने इथे सादर केलं, कारण इथं उभं राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आज 11वे वर्ण आहे आणि आज ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी श्री जयवंत मोतीराम पाटील, सामाजिक क्षेत्रासाठी श्री गणेश बळीराम तांडेल, शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉक्टर सुभाष लक्ष्मण म्हात्रे राहणार मुरुड, सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती रणिता जयराम ठाकूर, कला क्षेत्रासाठी आर्या मंगेश नारंगीकर, कला क्षेत्रासाठी श्री जयेश बळीराम शेळके, शैक्षणिक क्षेत्रासाठी